नमस्कार. मी डॉक्टर राहुल भराड. जवळपास 1 वर्ष होत आलं. मी यापूर्वी माझ्या चॅनलवर एक व्हिडिओ पोस्ट केला होता की डॉक्टर आणि पेशंट यांच्या नात्यासंबंधात कशी सुधारणा करता येईल याबद्दल मी एक सिरीज सुरू करतोय. यापूर्वीचा व्हिडिओ मी यामध्ये स्पष्ट केलं होतं की आम्ही डॉक्टर का बनलो, त्यामागची काय भावना होती आणि काय अडचणी डॉक्टर बनण्यासाठी येतात. या आजच्या भागामध्ये मला एक महत्त्वाचा मुद्दा डिस्कस करावासा वाटला, तो म्हणजे विश्वास. डॉक्टर आणि पेशंट यांच्या नात्यामध्ये फारच जास्त महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांचा एकमेकांबद्दल असणारा विश्वास. मी दोन्ही बाजूच्या विश्वासांबद्दल बोलतोय, म्हणजे पेशंटचा डॉक्टरबद्दल असणारा विश्वास आणि डॉक्टरांचा पेशंटबद्दल असणारा विश्वास. तुम्ही जर यापूर्वीच्या डॉक्टरांशी चर्चा केली, म्हणजे जे खूप सिनियर डॉक्टर आहेत, सध्या मी 40मध्ये प्रॅक्टिस करतोय, काही डॉक्टर त्यांच्या 60मध्ये 70 वर्षाचे आहेत, ते प्रॅक्टिस करतात, त्यांच्याशी जर चर्चा केली ॲज अ पेशंट, ॲज अ डॉक्टर, तर ते तुम्हाला सांगतील की पूर्वीच्या काळी डॉक्टर पेशंटचे रिलेशन खूप स्ट्रॉंग होतं, खूप जास्त विश्वास होता दोघांचाही, म्हणजे पेशंटचा डॉक्टरांवर आणि डॉक्टरांचा पेशंटवर खूप जास्त विश्वास होता. ठीक आहे, जग बदलत चाललंय, लोकांचाच इन जनरल एकमेकांवरचा विश्वास कमी झालाय, समाजामध्येच निगेटिव्हिटी खूप जास्त आपल्याला जास्त दिसते इझिली, मी म्हणेन. पण मी हे मान्य करणार नाही की समाजामध्ये पॉझिटिव्हिटी बिलकुलच नाहीये. समाजामध्ये खूप चांगले कामं होत आहेत, पॉझिटिव्हिटी आहे, पण आपल्याला जे दाखवलं जातं किंवा ज्या गोष्टींचा इम्पॅक्ट जास्त मनावर इझिली होतो, या जास्त निगेटिव्ह गोष्टी असतात. उदाहरण द्यायचं झालं तर सोशल मीडिया किंवा तुम्ही वाचत असलेले न्यूजपेपर. साधी गोष्ट जर कम्पेअर केली, न्यूजपेपरमध्ये जर तुम्ही आज सहज प्रयोग म्हणून आजचा तुमच्या घरचा न्यूजपेपर तुम्ही काढा आणि त्यात पॉझिटिव्ह बातम्या शोधण्याचा प्रयत्न करा, तुम्हाला असं लक्षात येईल की पॉझिटिव्ह बातमी शोधण्यासाठी लिटरली तुम्हाला मेहनत घ्यावी लागेल आणि निगेटिव्ह बातम्यांनी संपूर्ण न्यूजपेपर भरलेला असतो. असं का घडतंय? कारण समाजामध्ये घडणाऱ्या गोष्टी ज्या काही निगेटिव्ह आहेत त्याकडे आपला कल, आपलं मन पटकन आकर्षित होतं. कारण अशी गोष्ट माझ्यासोबत घडायला नको, कोणती चोरीची घटना आपल्यासोबत घडायला नको, कोणी कुठे लूटमार केली, कुठे काही मोठी निगेटिव्ह घटना घडली तर ती कशी झाली याची उत्सुकता असती, म्हणून आपल्याकडून ते वाचल्या जातं आणि निगेटिव्ह गोष्टी आपल्याकडे साठत जातात. त्याचाच एक परिणाम म्हणून कदाचित गेल्या काही वर्षांमध्ये डॉक्टर आणि पेशंटमध्ये फार मोठी दरी निर्माण झाली. माझा हा व्हिडिओ बनवण्याचा, ही सिरीज बनवण्याचा एकच हेतू आहे की डॉक्टर आणि पेशंटमधलं एक जे प्रोफेशनल नातं आहे ते चांगलं राहावं, जेणेकरून पेशंटला त्याचा फायदा व्हावा, डॉक्टरांना त्यांच्या रुग्णांची सेवा करता यावी. विश्वास हा पेशंटचा डॉक्टरांवर कमी झाला गेल्या काही वर्षांमध्ये असं जर आपण गृहीत धरलं तर त्याची काय कारणं असू शकतात? एक तर डॉक्टरांची उपलब्धता. पूर्वी तुम्ही जर बघत असाल की एक डॉक्टर असायचा, तो पूर्ण ची काळजी घ्यायचा, तो फॅमिली डॉक्टर असायचा. आता स्पेशलायझेशन आलं, सुपर स्पेशलायझेशन आलं आणि भरपूर डॉक्टरांची उपलब्धता आली. म्हणजे मी पिडियाट्रिशियन आहे, मी निओनेटॉलॉजिस्ट आहे, एखाद्या बाळाचे जर काही दुखत असेल तर त्याला त्याच्या 1 किलोमीटरच्या परिघामध्ये सुद्धा 5-10 डॉक्टर पिडियाट्रिशियन म्हणून सुद्धा अवेलेबल असू शकतात. या स्थितीमध्ये ऑप्शन असणं काही चुकीचं नाही. हा समाजात घडणारा कालानुक्रमे बदल आहे. पण ऑप्शन असल्यामुळे झालं काय की एकदा एका डॉक्टरकडे तो बाळाला घेऊन चेकअपसाठी गेला आणि त्या डॉक्टरने सांगितलं की तुझ्या बाळाची तब्येत थोडी सिरियस आहे, ही गोष्ट करणं तुला गरजेचं आहे. एकतर तो कन्फ्यूज आहे, कारण त्याच्या बाळाला खूप जास्त सिरियस झालंय हे ऐकण्यातच त्याला खूप निगेटिव्हिटी वाटते किंवा त्याला ते पटत नाही. मग तो दुसरा ओपिनियन घेतो. बरोबर, काहीच चूक नाही, त्याने दुसरं ओपिनियन घेतलंच पाहिजे, त्याची जर इच्छा असेल किंवा त्याचं जर तेवढं स्ट्रॉंग मत नसेल तर. पण दुसऱ्या डॉक्टरनी तसं सांगितलं तर अल्टिमेटली पेशंट असं करतो की त्याला सोयीस्कर पाहिजे तोपर्यंत, जोपर्यंत त्याला मत भेटत नाही तोपर्यंत तो डॉक्टर बदलत राहतो. सगळेच बदलतात असं नाही, पण तो एक प्रकार आहे की जोपर्यंत त्याला कन्व्हिन्सिंग, त्याला जसं पाहिजे तसं मत एखाद्या डॉक्टरकडून ऐकिवात येत नाही
तोपर्यंत तो बदलत राहतो. याच्यात होतं काय की पेशंटला जी वेळेवर ट्रीटमेंट भेटणार होती ती भेटत नाही. सोशल मीडियावर तो चेक करतो, इंटरनेटचा वापर करतो, एआयला विचारतो माझ्या बाळाला असा असा त्रास आहे, काय करता येईल. एआयला तुम्ही एवढं लक्ष ठेवा की एआयला तुम्ही जी माहिती द्याल त्यानुसार ते तुम्हाला उत्तर देणार आहे. ज्या डॉक्टरांना तुम्ही तुमच्या बाळाला किंवा तुमच्या पेशंटला दाखवलं असेल त्या डॉक्टरांचा अनुभव हा मी नक्की ठामपणे सांगू शकतो की एआयपेक्षा जास्त असणार तुमचा पेशंट तपासण्यामध्ये. कदाचित तुम्ही एखादी दुसरी गोष्ट ज्यामध्ये डॉक्टरला स्किल नाहीये, तुम्हाला भूगोलाबद्दल एखाद्या देशाचं विचारायचं असेल तर एआय खूप छान माहिती सांगू शकतो. पण एआयला तुम्ही जे फीडमध्ये प्रश्न विचाराल त्यानुसारच एआय तुम्हाला उत्तर देईल. डॉक्टर त्याच्या अनुभवातून तुम्हाला जे प्रश्न मनात नाही त्याबद्दल पण तुमची पेशंटबद्दल विचारणा करून त्या डायग्नोसिसपर्यंत नेऊ शकतो. उदाहरणार्थ तुम्ही जर एखाद्या एआयला विचारलं की माझ्या 5 वर्षाच्या मुलाला गेल्या 3 दिवसापासून ताप आहे, काय कारण असू शकतं, तर तो 5 वर्षाच्या मुलाला 3 दिवसापासूनच्या तापेचे कारण आणि त्याचे सिम्पटम आणि साईन याबद्दल प्रश्न विचारेल आणि त्यानुसार उत्तर देईल. या सिच्युएशनमध्ये डॉक्टर काही निगेटिव्ह हिस्ट्री घेईल. बाळाला सर्दी आहे का, खोकला आहे का, उलट्या झाल्या का, दुसरा काही त्रास आहे का, ताप कसा होता, औषधं घेतल्यानंतर तो कमी होत होता की किती वेळाने यायचा ताप, कोणतं औषध दिलं होतं, यापूर्वी कधी ताप आला होता. याला आमच्या मेडिकल फील्डमध्ये हिस्ट्री टेकिंग असं म्हणतात. हिस्ट्री टेकिंग मला नाही वाटत की एआय तितक्या चांगल्या पद्धतीने घेऊ शकत असेल. त्यामुळे पहिले तुमच्या डॉक्टरांवर विश्वास ठेवा. एआयचा वापर करा. मी म्हणणार नाही की एआयचा वापर करू नका. एआय फ्युचरमध्ये आणखी जास्त युजफुल टूल बनेल असं वाटतं. पण एआयला प्रश्न विचारून आपल्याला कोणता आजार झाला हे शोधण्याचा प्रयत्न सध्या तरी करू नका असं माझं प्रामाणिक मत आहे. दुसरी गोष्ट, जास्तीत जास्त डॉक्टर आहेत तर एका डॉक्टरला आपण चेकअप केलं, त्यांनी काही तपासण्या सांगितल्या, पेशंटचा तिथे विश्वास आहे, त्यांनी त्या डॉक्टरांकडे गेले, त्यांनी त्या तपासण्या केल्या, त्या डॉक्टरांनी सांगितलं की अशी अशी ट्रीटमेंट पुढची आहे. मग तो पेशंट काय करतो, त्या सर्व रिपोर्ट्सचा फोटो घेतो आणि त्यांच्या ओळखीच्या एका डॉक्टरला फॉरवर्ड करतो. आता इथे होतं काय की ज्या डॉक्टरला त्यांनी ते रिपोर्ट्स फॉरवर्ड केले त्यांनी पेशंट बघितलेला आहे का? बिलकुल नाही. त्यांनी फक्त रिपोर्ट पाहिले. रिपोर्टमध्ये काही गोष्टी स्पष्ट असतात. काही काही रिपोर्ट्समध्ये क्लिअरली कळतं की हा आजार आहे, हे डायग्नोसिस आहे आणि अशी अशी ट्रीटमेंट लागू शकते. पण सगळ्याच केसेसमध्ये असं होईल का? नाही. तुम्ही फक्त सर्दी खोकला आहे, ताप आहे, त्याच्यासाठी एक्सरे केला आहे, त्याच्यामध्ये एक्सरेमध्ये काही नाही आहे, पण बाळाला ताप खूप आहे आणि बाळ सुस्त आहे, तर त्या एक्सरेमध्ये ते दिसणार नाही ना सुस्त आहे बाळ. मग तुम्ही जर तो फक्त एक्सरे पाठवला एखाद्या तुमच्या ओळखीच्या डॉक्टरला आणि त्यांनी सांगितलं एक्सरे नॉर्मल आहे, याचा अर्थ बाळ नॉर्मल आहे का? नाही. बाळ नॉर्मल नाही हे त्या ज्या डॉक्टरनी तपासलंय त्यांनी ऑलरेडी सांगितलं की बाळ मला त्याच्या वयाच्या मानाने सुस्त वाटतंय, भले एक्सरे नॉर्मल आहे. असं होऊ शकतं, डेफिनेटली होऊ शकतं की एक्सरे नॉर्मल असून पण बाळाला त्या आजारपणाचा धोका असू शकतो. सांगायचं तात्पर्य की जेव्हा तुम्ही एखाद्या डॉक्टरवर विश्वास ठेवता त्याच्याशी चर्चा करा. तुम्हाला जर पटलं नाही की मला वाटत नाही सर हा आजार तुम्ही म्हणताय तो नाहीये, तर का नाहीये किंवा का आहे याच्याबद्दल त्याच डॉक्टरशी चर्चा करा. तुम्हाला पटलं नाही आणखी एका डॉक्टरचं ओपिनियन घ्यायचं, डेफिनेटली घ्या, पण पूर्ण डॉक्टरला तपासू द्या. अर्धवट रिपोर्ट फॉरवर्ड करून फक्त तुमचं नुकसान होऊ शकतं किंवा अर्धवट फायदा होईल, एवढंच माझं मत आहे. डॉक्टरांचं काय होतं की डॉक्टरांवर हल्ले झाले, आमदारांनी डॉक्टरवर हल्ला केला, ही न्यूज सोशल मीडियावर इतक्या वेळा वाचून होती की खरंच मनात साहजिक आहे कोणत्याही डॉक्टरला भीती वाटते की उद्या हा पेशंट तर मला असं करणार नाही. ते वाटणं चुकीचं आहे का? बिलकुल नाही. बरं, त्या घटनेत एका ठिकाणी घडलेल्या घटनेमुळे सगळेच पेशंट तुम्हाला मारायला उठतात का? नाही. पेशंटनी डॉक्टरवरचे हल्ले वाढलेत का? डेफिनेटली वाढलेत. या गोष्टीकडे आपण सगळ्यांनी विचार करणं गरजेचं आहे. पण प्रत्येक पेशंटला त्याच्या मेरिटनुसार जज करणे, हा पेशंट माझ्याशी कसा वागतोय, त्याच्या नजरेत नजर घालून बोलताना त्याचा किती माझ्यावर विश्वास आहे आणि मी त्याला काय ट्रीटमेंट देतोय, त्याचा आजार काय आहे, याची संपूर्ण शहानिशा डॉक्टरांनी सुद्धा करावी असं माझं मत आहे. आपण सर्व म्हणजे मी ॲज अ डॉक्टर म्हणून
आणि जे माझे प्रेक्षक आहेत, पेशंट आहेत, त्यांनी पण हा प्रण मनाशी केला पाहिजे की मी जर डॉक्टरकडे पेशंट म्हणून गेलो, माझा विश्वास असेल तर मी त्यांचं पूर्ण फॉलो करणार. माझा विश्वास नसेल किंवा डॉक्टरने सांगितलेल्या गोष्टी मला पटत नसतील तर मी एखाद्याचं ओपिनियन घेणं हा माझा हक्क आहे, अधिकार आहे, त्यात बिलकुल चूक नाही. पण म्हणून ज्याचं ओपिनियन घ्यायचं त्याचं अर्धवट ओपिनियन घेऊ नका, असं माझं प्रामाणिक सल्ला. आज हे काही डिस्कस जे काही मी केलं यातल्या काही गोष्टी आपण सर्वांनी फॉलो केल्या. मी डॉक्टर म्हणून पण काही माझ्यात बदल घडवतोय की ठीक आहे, मी निगेटिव्हिटी जास्त येऊ देणार नाही, फार निगेटिव्ह गोष्टी मी वाचणार नाही, स्वतःला जास्त पॉझिटिव्ह ठेवू शकलो तर मी माझ्या पेशंटला चांगला केअर करू शकतो, चांगलं ट्रीटमेंट देऊ शकतो. मीच जर डॉक्टर पेशंट रिलेशनशिपमधल्या निगेटिव्ह गोष्टींकडे फोकस केलं तर मला चांगली ट्रीटमेंट करता येणार नाही. म्हणून माझ्यात पण पॉझिटिव्हिटी वाढली पाहिजे, तशीच तुमच्यात पण पेशंट म्हणून कशी पॉझिटिव्हिटी वाढेल याचा विचार केला पाहिजे. तुमचं याबद्दलचं मत मला सांगा. हा व्हिडिओ कसा वाटला आणि डॉक्टर पेशंट यांच्या नात्याबद्दल, संबंधांमधले कोणते प्रश्न तुम्हाला पडतात याबद्दल मला कमेंटमध्ये सांगा. आपण त्याबद्दल काही येत्या काळामध्ये व्हिडिओसुद्धा बनवू. हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.